5/9/2025 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं म्हणजे सीईटी सेलनं बीएससी नर्सिंग कोर्स बद्दल नोटीस नंबर 13 ही नोटीस त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे। जर आपण या नोटीसला लक्षपूर्वक वाचलं तर आपल्याला या नोटीसमध्ये कॅप राऊंड 3 आणि 4 चा पूर्ण टाइम टेबल बघायला भेटतो। सध्या जी डेट आली आहे ती एक्सपेक्टेड डेट आहे। या डेटमध्ये फरक पण येऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। पण जर या नोटीसच्या व्यतिरिक्त दुसरी नोटीस नवीन डेटची जर सीईटी सेलनं अपडेट नाही केली तर तुम्हाला कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि जो काय स्पॉट राऊंड आहे ना बीएससी नर्सिंग कोर्सचा 2025-26 चा, तर त्याची प्रोसेस याच डेटमध्ये करणं आहे, हे तुम्हाला आठवण ठेवणं आहे। या नोटीसमध्ये पूर्ण माहिती कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि स्पॉट ऍडमिशनची, तर याची सविस्तर इन्फॉर्मेशन मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक राहिला तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन। जर आपण सगळ्यात अगोदर चेक केलं तर आपल्याला या ठिकाणी कॅप राऊंड 3 चा टाइम टेबल बघायला भेटतो। सगळ्यात अगोदर आपल्याला सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे कॅप राऊंड 3 ची, की टोटल किती कॉलेज पार्टिसिपेट करते थर्ड राऊंड मध्ये आणि कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला 6/9/2025 ला सीईटी सेल कडून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात येणार आहे। त्यानंतर जर आपण विचार केला चॉईस फिलिंग आपल्याला कधी करणं आहे, तर कॅप राऊंड 3 ची जी चॉईस फिलिंग आहे ना 7/9/2025 ते 9/9/2025 अप टू 11:59 PM पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करणं आहे। त्यानंतर जर आपण विचार केला थर्ड जी की डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 3 फॉर बीएससी नर्सिंग कोर्स, तर 11/9/2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी जो आहे तो रिझल्ट येणार आहे, म्हणजे 11 तारखेला आपला रिझल्ट अनाउन्स होणार आहे कॅप राऊंड 3 चा। जर तुम्हाला 11 तारखेला सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करणं पडतं। त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि कॅटेगरी वाईज जी काय फीस आहे ना तर ती फीस तुम्हाला डीडीच्या किंवा चेकच्या फॉर्म मध्ये कॉलेजमध्ये सबमिट करणं पडतं। तर 12/9/2025 ते 15/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला थर्ड राऊंडला भेटलेल्या सीटला ऍडमिशन करायची शेवटची तारीख दिसत आहे। त्यानंतर जर आपण पुढच्या राऊंडचा विचार केला तर आपल्याला कॅप राऊंड 4 चं टाइम टेबल या ठिकाणी बघायला भेटतं। तर कॅप राऊंड 4 ची जी सीट मॅट्रिक्स आहे ना 16/9/2025 ला आपल्याला सीईटी सेल पब्लिश करून देईल। त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग साठी या ठिकाणी 16/9/2025 ते 18/9/2025 अप टू 11:59 PM पर्यंत टाइम दिला आहे। त्यानंतर आपला रिझल्ट जो आहे कॅप राऊंड 4 चा तो 20/9/2025 ला येणार आहे आणि आपल्याला कॅप राऊंड 4 मध्ये कॉलेज भेटलं तर फिजिकल जॉईन करून ऍडमिशन करण्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि डीडी देऊन त्या ठिकाणी आपण आपलं ऍडमिशन करू शकतो। तर 21/9/2025 ते 23/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला ऍडमिशन करायचा शेवटचा टाइम आहे कॅप राऊंड 4 चा। तर हे झाले आपले ऑनलाईन राऊंड जिथून की तुम्हाला कॅटेगरीचा 100% बेनिफिट दिला जातो। आता चौथा राऊंड झाल्याच्या नंतर आपल्या बीएससी नर्सिंग कोर्स साठी एक स्पॉट ऍडमिशन पण घेतलं जातं। म्हणजे स्पॉट ऍडमिशन काय राहतं की ज्या काय जागा उरतील चौथ्या राऊंडच्या नंतर गव्हर्नमेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, मायनॉरिटी कॉलेज असेल, तर त्या कॉलेजमध्ये आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी ऑफलाईन जाऊन आपलं ऍडमिशन करणं असतं। ही गोष्ट लक्षात ठेवा। या ठिकाणी जर तुम्ही पीडीएफ ला रीड केलं ना तर ह्यांनी लास्ट इयरचं पीडीएफ ऍज इट इज कॉपी करून फक्त डेट मध्ये चेंज केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अकॅडमिक इयर 2024-25 बघायला मिळतं। पण हे 2024-25 नाही, तर या वर्षीचं जे ऑफिशियल टाइम टेबल आहे ना बीएससी नर्सिंगचं स्पॉट राऊंडचं 2025-26चं, तर तेच आहे। फक्त ह्यांनी लास्ट इयरचा पीडीएफ ऍज इट इज कॉपी पेस्ट केलाय, त्याच्यामुळे ह्यांना इथे या ठिकाणी 2025-26 मेन्शन करणं आठवण नसेल। सगळ्यात अगोदर जर आपण हा पॉइंट रीड केला ना फर्स्ट वाला स्पॉट ऍडमिशनच्या नोटीस मधला, तर त्यांनी साफ मेन्शन केलंय की लास्ट डेट ऑफ कॅन्सल बीएससी नर्सिंग ऍडमिशन जे आहे ना तर ते 23/9/2025 अप टू 5:30 PM तक आहे। म्हणजे ज्या मुलांना कॅप राऊंड 1 पासून कॅप राऊंड 4 पर्यंत जर एखादं कॉलेज भेटला असेल, तुम्ही तिथे जाऊन जॉईन केला असेल, डॉक्युमेंट वगैरे फीस वगैरे सबमिट जर तुमचं ऍडमिशन तुम्ही पूर्ण केलं असेल ना तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 23/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमचं ऍडमिशन कॅन्सल करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा। जे मुलं इथे ऍडमिशन कॅन्सल करतील ना तर त्याच मुलांना स्पॉट ऍडमिशन साठी एलिजिबल केलं जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। किंवा मग एखादा मुलगा असा असेल की ज्याला ड्रॉप करणं असेल आणि बीएससी नर्सिंग कोर्स कंटिन्यू करणं नसेल ना तर तो मुलगा 23 तारखेच्या अगोदर स्वतःचं ऍडमिशन कॅन्सल करणार आहे, जेणेकरून की जी काय व्हाउचर मध्ये पेनल्टी मेन्शन आहे ना ती पेनल्टी तुम्हाला कुठल्याही प्रकारे भरायची गरज नाही पडणार। त्याच्यानंतर जर आपण स्पॉट राऊंडचा विचार केला तर स्पॉट राऊंडची सीट मॅट्रिक्स, त्याचबरोबर स्पॉट राऊंडला कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत ना तर त्यांची जी नोटीस आहे किंवा त्यांची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला 24/9/2025 ला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला भेटेल। आता तुमचा हा शेवटचा टप्पा झाला, जे की मुलं
स्पॉट ऍडमिशनला अप्लाय करणार आहे ना, तर त्या मुलांना सीट मॅट्रिक्स, त्याचबरोबर कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत, त्याचबरोबर 85% स्टेट कोटा आणि 15% जो IQ कोटा राहतो ना, तर त्याची जी फॉर्म आहे ना, तर त्या प्रिंट सुद्धा तुम्हाला 24/9/2025 ला शेअर केल्या जातील. तर हा तुमचा सीईटी सेल सोबत कनेक्ट करायचा शेवटचा टाइम असेल. आता जर तुम्हाला एकदा एलिजिबल लिस्ट भेटली विद्यार्थ्यांची आणि सीट मॅट्रिक्स आणि फॉर्म भेटले ना, तर तुम्ही त्या फॉर्मचा प्रिंट आउट काढणार आहेत आणि तुम्ही ज्या कॉलेजमध्ये अप्लाय करायचे स्पॉट राऊंडला, त्या कॉलेजमध्ये ऑफलाईन जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तिथं तुमचा फॉर्म सबमिट करून अप्लाय करणार आहे. विद्यार्थी पण जाऊ शकतो, पॅरेंट्स पण जाऊ शकतो, आपले रिलेटिव्ह असतील, आपले फ्रेंड्स असतील, कोणी पण जे आहे ते कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन अप्लाय करू शकतं. विद्यार्थीच असावं असं कुठल्याही प्रकारे बंधन नाहीये. तर 25/9/2025 ते 26/9/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑफलाईन ज्या कॉलेजमध्ये अप्लाय करणं, जिथं तुमच्या कॅटेगरीच्या किंवा जनरल कॅटेगरीच्या जागा आहेत ना, तिथं जाऊन तुमचे ऑफलाईन फॉर्म सबमिट करू शकतात. त्यानंतर जर आपण रिझल्ट बघितला स्पॉट राऊंड 1चा, तर जवळपास 26/9/2025 ला संध्याकाळी 6च्या नंतर आपल्याला दिला जाणार आहे. आणि जर आपल्याला स्पॉट राऊंड 1 मध्ये ऍडमिशन भेटलं, सीट अलॉटमेंट जर झालं ना, तर आपल्याला फिजिकल जॉईन करणं, त्या कॉलेजमध्ये जाऊन आपलं ऍडमिशन आपल्याला कन्फर्म करणं पडतं. इथं कुठल्याही प्रकारे बेटरमेंटचं ऑप्शन नसतं, एकतर घेणं पडतं किंवा मग सोडून देणं पडतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर 27/9/2025 ते 28/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला जर स्पॉट राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झालं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घेणं आहे. आता अजून एक गोष्ट महत्वाची, की स्पॉट राऊंडची जी काय अलॉटमेंट लिस्ट आहे ना, रिझल्ट आहे ना, तर तो सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केला जात नाहीये. तुम्हाला त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करणं पडेल किंवा त्या कॉलेज जो ऑफलाईन नोटीस बोर्ड राहतो ना कॉलेजमध्ये, तो ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तिथं चेक करणं पडेल की त्या नोटीस बोर्डवर जी लिस्ट चिटकली आहे ना, तर तिथं तुमचं नाव आहे की नाही, तुम्हाला कॉलेज भेटलंय की नाही भेटलं, किंवा कॉलेजची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं पण तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमची ऍडमिशन कन्फर्म करू शकता. आणि जर नसेल झालं तर तुम्ही वेट करणार आहे की सेकंड सिलेक्शन लिस्टला, आणि तुमची जी काय सेकंड सिलेक्शन लिस्ट आहे ना, ती 28/9/2025 ला संध्याकाळी 6:30च्या नंतर तुम्हाला दिली जाणार आहे. जर तुम्हाला सेकंड स्पॉट मध्ये ऍडमिशन भेटलं, तुम्ही फिजिकल जाऊन तुमची ऍडमिशन कंप्लीट करू शकता. डॉक्युमेंट असेल, DD असेल किंवा चेकच्या फॉर्म मध्ये तुम्ही या ठिकाणी फीस पेमेंट करून 29/9/2025 पर्यंत संध्याकाळी 6 पर्यंत तुमचं ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. नंतर या ठिकाणी रेसिडेंटल वॅकन्सीची लिस्ट जी आहे किंवा मग जे विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलं त्यांची नोटीस येणार आहे. पण ही पण नोटीस जी आहे ती त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा नोटीस बोर्डवर तुम्हाला बघायला भेटेल. 29/9/2025 ला तुम्हाला ही नोटीस बघायला मिळते. जर अजून काही जागा उरल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी 30/9/2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट केलंय त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जाणार आहे 1 वाजेपर्यंत. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला जे आहे ते डबल 30/9/2025 ला 2:30च्या नंतर तुम्हाला जे आहे ते अजून ज्या काय वॅकन्सीज आहेत ना, त्याची नोटीस तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपली जी कट ऑफ डेट आहे BSc नर्सिंग कोर्सची ना 2025-26 ची, तर ती 30/9/2025 तुम्हाला बघायला भेटते. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला डायरेक्ट जाऊन जर ऍडमिशन करायचं असेल प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, किंवा ऑनलाईन जर ऍडमिशन करायचं असेल BSc नर्सिंग कोर्सला 2025-26 साठी, तर 30/9/2025 ही सध्या तुमची शेवटची तारीख आहे. 30/9/2025 च्या नंतर तुम्हाला कितीही पैसे दिले तरी ऍडमिशन मिळणार नाही, किंवा कितीही चांगला स्कोर असेल तरी कॅटेगरीच्या फीस मध्ये किंवा जनरलच्या फीस मध्ये पण कुठल्याही प्रकारे ऍडमिशन मिळणार नाहीये. BSc नर्सिंग कोर्स साठी कट ऑफ डेट म्हणजे ऍडमिशन करायची त्या वर्षाची शेवटची डेट असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर जी काय कट ऑफ डेट आहे BSc नर्सिंगची 30/9/2025 तुम्हाला बघायला भेटते. या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करणं आहे. मग तुम्ही ते डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज सोबत बोलून करताय किंवा मग तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करून करताय, काही फरक पडणार नाही. फक्त स्पॉट राऊंड मध्ये जे आहे ते पूर्ण जनरल कॅटेगरीची फीस भरावी लागते. त्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन करायला जाणार आहे ना, तर तिथं कॉलेज सोबत बोलून घ्याल की स्पॉटमध्ये ऍडमिशन करतो तर आम्हाला कॅटेगरीची फीस लागेल की जनरलची फीस लागेल, कारण स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप मिळत नाहीये. त्यामुळे तुम्ही हा डाऊट जो आहे तो कॉलेज सोबत एक वेळेस बोलून 100% कंप्लीट करून घेणार आहे. त्यानंतर जर आपण रूल वाचले, त्यांनी साफ मेन्शन केले की हा जो टाइम टेबल दिला आहे ना, जर इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगनं जर याच्यामध्ये काय बदल केला कट ऑफ डेट मध्ये ना, तर 100% नोटीस मध्ये तुम्हाला फरक येईल. आणि ही जी डेट आहे ना शेड्यूलची, ती थोडी इन्क्रीज पण होऊ शकते किंवा अजून एखादा ऑनलाईन राऊंड पण या ठिकाणी घेतला जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण सध्या इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग जी आहे ना, तर त्यांची जी कट ऑफ डेट आहे ना, तर ती तुम्हाला 30/9/2025 बघायला भेटते. त्याच्यामुळं हाच डेट जो आहे तो तुम्हाला घेऊन चालणार. त्यानंतर जर आपण सेकंड पॉईंट जर वाचला ना, कॅन्डिडेट हू डू नॉट हॅव सीट हँड इन 24/9/2020
5 विल एलिजिबल फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. म्हणजे यांनी सेकंड पॉईंट मध्ये असं मेन्शन केलंय की ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालं पण त्यांनी 23 तारखेपर्यंत स्वतःचं ऍडमिशन जर कॅन्सल केलं असेल ऑनलाईनचं, तर तेच विद्यार्थी चौथ्या राऊंडच्या नंतर स्पॉट ऍडमिशनला एलिजिबल आहेत. पण जर कोणी 24 तारखेपर्यंत स्वतःचं ऍडमिशन तसंच ठेवलं असेल कॉलेजमध्ये, तर तो विद्यार्थी कुठल्याही प्रकारे स्पॉट ऍडमिशनला एलिजिबल नाही आहे. नंतर त्यांनी मेन्शन केले की ज्या विद्यार्थ्यांना स्पॉटमध्ये पार्टिसिपेट करणं आणि कॉलेज अलॉटमेंट झालं तर त्यांनी ऍडमिशन केलं होतं, अशा विद्यार्थ्यांना 23/9/2025 पर्यंत स्वतःचं ऍडमिशन कॅन्सल करणं. जर तुम्ही तुमचं ऑनलाईन ऍडमिशन झालेलं कॅन्सल केलं तरच तुम्हाला स्पॉट ऍडमिशन मध्ये एलिजिबल ठेवलं जाणार आहे. पण परत सांगतोय, स्पॉट ऍडमिशनची फीस बद्दल तुम्ही कॉलेजला अगोदर बोलून घ्या, त्यानंतरच तुमचं ऑनलाईनचे ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करणार आहे. कारण ऑनलाईन जर तुम्हाला अलॉटमेंट झाला असेल, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन केलं असेल, तर तुम्हाला कॅटेगरीचा आणि गर्ल्स फ्री एज्युकेशनचा 100% बेनिफिट दिला जातो. पण स्पॉट ऍडमिशनचे काही कन्फर्म नसतं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. नंतर जर आपण चौथा पॉईंट वाचला ना, त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की ज्या विद्यार्थ्याकडे 24/9/2000 पर्यंत सीट जर हातामध्ये असेल, तर तो विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी कुठल्याही प्रकारे एलिजिबल राहणार नाहीये. जी काय तुम्हाला 24/9/2025 ला एक लिस्ट दिली जाणार आहे ना एलिजिबल विद्यार्थ्यांची स्पॉट ऍडमिशन साठी, तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसणार आहे. आणि जर तुम्हाला स्पॉट ऍडमिशन मध्ये अप्लाय करणं असेल, तर 23/9/2025 पर्यंत तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॅन्सल करणं पडेल. त्याच वेळेस तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये जाऊन ऍडमिशन करू शकतात. तर पहा, हा एक नोटीस होता 3rd 4th राऊंडचा, त्याचबरोबर स्पॉट राऊंडचा आणि स्पॉट राऊंडच्या रूल बद्दलचा. तर त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की तुम्हाला फ्युचरमध्ये अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या छोट्याशा चॅनलवर डेफिनेटली मिळत राहतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर पीडीएफ हवे असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही ते पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नक्की शेअर करू. तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.